हॅलो स्टुडंट्स, 12th लास्ट चॅप्टर सुरू करतो आहोत आपण. चॅप्टरचं नाव आहे सेमीकंडक्टर्स. स्टुडंट्स, आपल्या आजूबाजूला जे काही मॉडर्न डे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आपण बघतो, कम्प्युटर असेल, टीव्ही असेल, मोबाईल फोन असेल, या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेमीकंडक्टर डिव्हायसेस वापरलेले असतात. त्यांच्या सर्किट्समध्ये आयसीज असतात, डायोड्स असतात, ट्रायोड्स असतात आणि या सगळ्या सेमीकंडक्टिंग डिव्हायसेसचं इंट्रोडक्शन आपल्याला या चॅप्टरमध्ये होणार आहे. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि इझी चॅप्टर आहे. चॅप्टरची सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदी सेमीकंडक्टर्स म्हणजे काय, नावाचाच अर्थ आहे सेमी कंडक्टर्स, म्हणजे ज्याची कंडक्टिव्हिटी गुड कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सच्या मध्ये आहे. सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही मेटल्सपेक्षा किंवा गुड कंडक्टर्सपेक्षा कमी असते, बरोबर. मात्र त्याची कंडक्टिव्हिटी ही बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर्सच्या कंपॅरिझन मध्ये मात्र जास्त असते. एक चार्ट दिलाय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, आपण त्या चार्टकडे जाऊयात. बघा, मटेरियल्स दिलेत वेगवेगळे आणि त्यांच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. सिल्वर सगळ्यात चांगला कंडक्टर आहे, सो कंडक्टिव्हिटीची रेंज बघा 10⁻⁷ सिमेन्स पर मीटर. कंडक्टिव्हिटी माहिती आहे ना, रेझिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल असतो कंडक्टिव्हिटी. ओके, सो रेझिस्टिव्हिटीचा युनिट ओहम मीटर असतं, त्याचा रेसिप्रोकलचं युनिट ओहम इनव्हर्स, बरोबर, मीटर इनव्हर्स. आणि या ओहम इनव्हर्सलाच आपण सिमेन्स म्हणतो. सो सिमेन्स मीटर इनव्हर्स हे कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे. सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही जर्मॅनियम, सिलिकॉन यासारखे मटेरियल्स बघितले तर त्यांची कंडक्टिव्हिटी ही ॲज कम्पेअर टू सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम या गुड कंडक्टर्स पेक्षा कमी आहे. मात्र वूड, ग्लास यासारख्या इन्सुलेटर्स पेक्षा मात्र ती कंडक्टिव्हिटी भरपूर जास्त आहे. बाबतीत आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट असते. तुम्हाला माहिती आहे की मेटल कंडक्टरच्या बाबतीत जर टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टन्स वाढतो. ओके, इथे मी प्लॉट करतो कंडक्टिव्हिटी अगेन्स्ट टेम्परेचर. जर मेटल्स असतील, गुड कंडक्टर्स असतील, तर टेम्परेचर वाढल्यावर रेझिस्टन्स वाढतो. रेझिस्टन्स वाढतो म्हणजे कंडक्टिव्हिटी कमी होते, बरोबर आहे. मी जर ग्राफ काढला कंडक्टिव्हिटीचा अगेन्स्ट टेम्परेचर तर तो अशा प्रकारचा ग्राफ येतो. म्हणजे काय रे, टेम्परेचर वाढलं की कंडक्टिव्हिटी कमी होते. दिस हॅपन्स फॉर गुड कंडक्टर्स, बरोबर आहे. आता सेमीकंडक्टरच्या बाबतीत काय होतं, जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. ओके, सो हा इंटरेस्टिंग प्रकार आहे सेमीकंडक्टरच्या बाबतीत. इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर द कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इज गोइंग टू इन्क्रीज. सो हा ग्राफ असा येतो बघा, कंडक्टिव्हिटी अगेन्स्ट टेम्परेचर. अर्थात हे का होतं पुढे आपण डिस्कस करणार आहोत, पण मला फरक सांगायचा होता सेमीकंडक्टर्स आणि गुड कंडक्टर्स मधला. एकतर कंडक्टिव्हिटीच्या रेंजेसमध्ये फरक आहे, त्याचप्रमाणे दुसरा फरक आहे टेम्परेचर वाढलं की सेमीकंडक्टरच्या बाबतीत कंडक्टिव्हिटी वाढते. मेटॅलिक कंडक्टर्स किंवा गुड कंडक्टर्सच्या बाबतीत टेम्परेचर वाढलं की कंडक्टिव्हिटी कमी होते. हा एक महत्वाचा फरक आहे. आता जर आपल्याला पुढचा प्रश्न पडला की असं का होतं, काही मटेरियल्स सेमीकंडक्टर्स, काही मटेरियल्स गुड कंडक्टर्स, काही मटेरियल बॅड कंडक्टर्स असं का बिहेव करतात. छोट्या वर्गांमध्ये 9th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्डमध्ये एक सोप्या पद्धतीने याचं उत्तर दिलं जायचं. तुम्हाला आठवत असेल तर, की मेटल्सकडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि नॉन मेटल्स किंवा इन्सुलेटर्सकडे अशा प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. फ्री इलेक्ट्रॉन्समुळे मेटल चांगला कंडक्टर असतो, तर फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे नॉन मेटल्स बॅड कंडक्टर्स असतात. हे नेमकं काय प्रकरण आहे याचं डिटेलिंग करण्यासाठी आपल्याला बँड थेअरी शिकणं आवश्यक आहे. हा बराच मोठा पार्ट आहे, मात्र 12th स्टँडर्डच्या लेवलला जे बेसिक इंट्रोडक्शन आपल्याला आवश्यक आहे बँड थेअरीचं, ते मी इथे देतो. व्हॉट इज बँड थेअरी? आणि हे शिकला आहात की जर आपण एक इंडिव्हिज्युअल ॲटम घेतला
तर त्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनच्या काही बेसिक एनर्जी लेवल्स असतात. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही त्या एनर्जी लेवल्स ऑर्बिटलच्या भाषेत शिकला होतात बघा. 1s 2s 2p हे आठवतंय ना? सपोज मी एक सोडियमचा ॲटम घेतला. ओके, त्याचा ॲटॉमिक नंबर सोपा आहे आणि मला पण माहिती आहे, त्यामुळे मी सोडियम घेतला. सो 11 ॲटॉमिक नंबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 1s2 2s2 2p6 3s1. आय होप करेक्ट लिहिलंय मी. आता ह्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत 1s 2s 2p 3s, इंडिव्हिज्युअल एका सिंगल ॲटमकडे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्या अशा वेल डिफाईन्ड एनर्जी लेवल्स असतात. वेल डिफाईनचा अर्थ काय, की या 1s एनर्जी लेवलची काहीतरी डेफिनाईट एनर्जी असेल. सपोज असेल -12, मी रॅन्डम घेतोय नंबर हा, -12.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, ही एक वेल डिफाईन स्पेसिफिक डिस्क्रीट एनर्जी लेवल आहे. त्याच्या पुढची परमिसिबल एनर्जी लेवल आहे 2s. इट माइट बी समथिंग लाईक से -4.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, जे काय असेल ते. हे झालं एका ॲटम मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स. या एनर्जी अशा असण्याचं कारण काय असतं, तर इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, इलेक्ट्रॉनकडे वेलॉसिटी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी वगैरे वगैरे. इमॅजिन करा क्रिस्टलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. क्रिस्टलमध्ये मुळात भरपूर ॲटम्स एकत्र येतात. तो सोडियमचे असे अनेक ॲटम ज्यावेळेस एकमेकांच्या जवळ येतील, सोडियमचं क्रिस्टल तयार होईल, सोडियमची वायर तयार होईल, तेव्हा काय होईल? प्रत्येक ॲटमचा न्यूक्लियस फक्त आपल्याच इलेक्ट्रॉनवरती, आपल्याच ॲटमच्या इलेक्ट्रॉन्सवरती फोर्स लावेल असं होईल का? तर तो न्यूक्लियस इतर ॲटमच्या इलेक्ट्रॉन्सवरती फोर्स लावेल, इतर न्यूक्लियसवरती फोर्स लावेल आणि तिथलं गणित बरंच कॉम्प्लिकेट होईल. प्रॅक्टिकली काय होतं, जेव्हा नंबर ऑफ सोडियमचे ॲटम्स एकमेकांच्या जवळ येतात, त्यावेळेस हे 1s ऑर्बिटल मधले जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या प्रत्येकाच्या एनर्जीज थोड्या थोड्या बदलतात आणि या एनर्जीज क्लोजली पॅक्ड एनर्जीज मध्ये स्प्लिट होतात. म्हणजे असं की 10 सोडियमचे ॲटम्स एकमेकांच्या जवळ आले, तर ही जी 1s एनर्जी लेवल आहे, ही 10 क्लोजली पॅक्ड एनर्जी लेवल्स मध्ये रिडिस्ट्रीब्यूट होईल. ओके, एक जी सिंगल एनर्जी लेवल होती व्यवस्थित -12.4, मे बी आता त्यातल्या काही इलेक्ट्रॉनची एनर्जी -12.4 पेक्षा जास्त असेल, ॲज हाय ॲज से -12.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत असेल, आणि त्यातली कमी एनर्जी मे बी अजून कमी होईल, -12.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत असेल. म्हणजे काय, तर एक सिंगल वेल डिफाईन एनर्जी लेवल आता क्लोजली पॅक्ड एनर्जीज मध्ये रिडिस्ट्रीब्यूट झाली. इमॅजिन करा, लाखो करोडो बिलियन्स ऑफ ॲटम ज्यावेळेस एकत्र येत असतील तेव्हा काय होईल. तेव्हा ही सिंगल एनर्जी लेवल्स अशा मिलियन्स ऑफ एनर्जी लेवल्स मध्ये स्प्लिट होईल आणि त्या 1s एनर्जी लेवलचा 1s एनर्जी बँड तयार होईल. या बँडला एक अप्पर लिमिट असेल, एक लोअर लिमिट असेल, बरोबर आहे. 1s बँडमध्ये असणाऱ्या सोडियमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी या अप्पर आणि लोअर एनर्जी पैकी काहीतरी असेल, स्पेसिफिक एनर्जी नसेल. आता आपण असं नाही म्हणणार की 1s इलेक्ट्रॉनची एनर्जी -12.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आपण म्हणणार की या 1s इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त एनर्जी असू शकते मे बी -12 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि कमीत कमी असू शकते मे बी -12.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून. ठीक आहे, थोडक्यात सिंगल ॲटम मध्ये जशी एनर्जी लेवल्स होत्या, तसं बल्कमध्ये ज्यावेळेस ॲटम्स एकत्र येतात, क्रिस्टल ज्यावेळेस तयार होतं, त्यावेळेस स्पेसिफिक एनर्जी लेवल्स नसून तिथे एनर्जी बँड्स बनतात. करस्पॉन्डिंग टू एव्हरी एनर्जी लेवल वी विल गेट करस्पॉन्डिंग एनर्जी बँड. सोडियमचाच विचार केला तर हा आहे 1s बँड फॉर एक्झाम्पल, व्हॅल्यूज रॅन्डम घेतलेल्या आहेत. हा आहे 2s बँड, हा आहे 2p बँड, हा आहे 3s बँड. या पद्धतीने प्रत्येक सॉलिडमध्ये अशा प्रकारचे एनर्जी बँड्स असतात. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी हे जे आतले एनर्जी बँड्स असतात, म्हणजे हे 1s 2s 2p, हे काही फारसा रोल प्ले करत नाहीत. प्रत्येक सॉलिडमध्ये
जी हायेस्ट ऑक्युपाईड एनर्जी बँड असतो, म्हणजे सोडियमच्या बाबतीत शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय रे? 3s मध्ये. मग हा जो 3s एनर्जी बँड आहे याला म्हणतात व्हॅलन्स बँड. काय म्हणतात याला? व्हॅलन्स बँड. व्हॉट इज व्हॅलन्स बँड? एनर्जी बँड करस्पॉन्डिंग टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो मोस्ट हायेस्ट ऑक्युपाईड एनर्जी बँड आहे त्याच्या करस्पॉन्डिंग, त्या इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग ज्या एनर्जी बँड आहे त्याला म्हणतात व्हॅलन्स बँड. त्याच्या पुढचा नेक्स्ट परमिसिबल बँड असतो त्याला म्हणतात कंडक्शन बँड. ओके, सो आमच्या सोडियमच्या भाषेत बोलायचं झालं तर 3s पुढे परमिसिबल एनर्जी काय असेल? 3p. सो त्याच्या करस्पॉन्डिंग जो एनर्जी बँड असेल त्याला काय म्हणतात? कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड म्हणजे हायेस्ट ऑक्युपाईड एनर्जी बँड इन गिवन सॉलिड. कंडक्शन बँड म्हणजे द एनर्जी बँड करस्पॉन्डिंग टू नेक्स्ट परमिसिबल एनर्जी लेवल अहेड ऑफ द व्हॅलन्स बँड. याला आपण काय म्हणतो? कंडक्शन बँड. इज इट क्लिअर? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना नक्की? आता सॉलिड गुड कंडक्टर, इन्सुलेटर किंवा बॅड कंडक्टर अशा प्रकारे बिहेव का करतो? कधी करतो? बघा, गुड कंडक्टरच्या बाबतीत 2 पॉसिबिलिटीज असतात. पहिली पॉसिबिलिटी म्हणजे हे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकांशी आयदर ओव्हरलॅप असतात किंवा त्यांच्यातला एनर्जी गॅप हा खूपच कमी असतो, निग्लिजिबल असतो. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड जर ओव्हरलॅपिंग असले तर काय होणार? हे 2 बँड जर ओव्हरलॅपिंग असले तर साधी गोष्ट आहे, जे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमध्ये ते कंडक्शन बँडमध्ये पण आहेत. बरोबर की नाही? कारण ओव्हरलॅपिंगच आहे दोन्ही बँडचं. जर गॅप खूप कमी असेल, त्या गॅपला एनर्जी गॅप म्हणतात. हा एनर्जी गॅप जर खूप कमी असेल व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये, तर या व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स इझिली कंडक्शन बँडकडे जाऊ शकतात बाय गेटिंग स्मॉल एनर्जी. मे बी थर्मल व्हायब्रेशन्समुळे त्यांना एनर्जी मिळाली इनफ, तर ते इझिली कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात. सो मेटल्समध्ये अशा प्रकारे या कंडक्शन बँडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. कंडक्शन बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल होतात त्यांनाच आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. फ्री का बरं? हे इलेक्ट्रॉन्स लूजली बाउंड आहेत, न्यूक्लियसशी तेवढ्या स्ट्रॉंगली बाउंड नाहीयेत. ते एका ॲटमकडनं दुसऱ्या ॲटमकडे ट्रॅव्हल करू शकतात. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी ते महत्वाचे आहेत. मेटल्समध्ये, गुड कंडक्टर्समध्ये कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्यामुळे मेटल्स हे गुड कंडक्टर्स असतात. एनर्जी गॅप आयदर 0 असतो, ओव्हरलॅपिंगच असतं कंडक्शन बँड व्हॅलन्स बँडचं, किंवा खूपच निग्लिजिबल एनर्जी गॅप असतो. हे होतं मेटल्स बाबतीत, गुड कंडक्टर्सच्या बाबतीत. व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ बॅड कंडक्टर्स? बॅड कंडक्टर्सच्या बाबतीत देर इज अ लार्ज गॅप बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. हे इन्सुलेटर्स आहेत. इन्सुलेटर्समध्ये काय होतं? कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये खूप मोठा एनर्जी गॅप आहे, ॲज हाय ॲज समटाइम्स से 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा इतका मोठा गॅप आहे की थर्मल व्हायब्रेशन्समुळे इलेक्ट्रॉनला एवढी एनर्जी कधीच मिळत नाही की ते व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये जाते. कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्सच अवेलेबल नसल्यामुळे आपण म्हणतो की इन्सुलेटर्सकडे फ्री इलेक्ट्रॉन्स नाही. बेटा, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन्स, त्याचा अभाव आहे इन्सुलेटरकडे. बरोबर आहे? ऑल ऑफ यू गेटिंग दिस पॉइंट? सो मेटल्स गुड कंडक्टर्स आहेत कारण कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये गॅप नाही, म्हणजे खूप कमी गॅप आहे, ओव्हरलॅपिंगच आहे कधीतरी, बऱ्याचदा तर. बिकॉज ऑफ द लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड, द मेटल्स आर गुड कंडक्टर्स. इन्सुलेटरकडे असे कंडक्शन बँडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सच नाहीत. व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ सेमीकंडक्टर? सेमीकंडक्टर या मधली स्टेज या दोघांचे. सेमीकंडक्टरमध्ये काय होतं? कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामध्ये गॅप आहे, मात्र तो इन्सुलेटर इतका जास्त नाहीये आणि गुड कंडक्टर इतका कमी नाहीये. नॉर्मली 0 केल्विन टेम्परेचरला कुठलेही थर्मल व्हायब्रेशन्स होत नाही. त्यावेळेस सगळे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधले शहाण्यासारखे व्हॅलन्स बँड मध्ये असतात.
and there are no electrons in conduction band. म्हणून ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला सेमीकंडक्टर ऍक्ट ॲज अ इन्सुलेटर. कारण ऍब्सोल्यूट 0 केल्विनला सगळे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमध्ये. पण रूम टेम्परेचरला काय होतं, त्या व्हॅलन्स बँड मधल्या काही इलेक्ट्रॉन्सला थर्मल व्हायब्रेशन्समुळे इनफ एनर्जी मिळते. ते इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये जम्प करतात. व्हॅलन्स बँडमधनं इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेले तर व्हॅलन्स बँडमध्ये लॅक ऑफ इलेक्ट्रॉन अर्थात होल जनरेट होतं आणि कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर हे जे कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा व्हॅलन्स बँड मधले होल्स आहेत, होल्स म्हणजे मिसिंग इलेक्ट्रॉन, त्यांच्यामुळे कंडक्टिव्हिटी तिथे असते. सेमीकंडक्टर्स ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला इन्सुलेटर्स आहेत. मात्र रूम टेम्परेचरला ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन सम इलेक्ट्रॉन गेट्स इनफ एनर्जी. ह्या एनर्जी गॅप ते ओव्हरकम करतील, कंडक्शन बँडमध्ये येतील आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी पॉसिबल होईल. ऑब्झर्व करा, सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी टेम्परेचरनुसार वाढणार आहे. टेम्परेचर वाढलं तर जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये अवेलेबल असणार आहेत. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड की रिपीट कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला एनर्जी गॅप डिसाईड करतो की एखादं मटेरियल सेमीकंडक्टर सारखं बिहेव करेल, गुड कंडक्टर सारखं बिहेव करेल की इन्सुलेटर सारखं बिहेव करेल. हॅलो स्टुडंट्स, मॉडर्न डे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये सेमीकंडक्टर्स म्हणून आपण आयदर इलेमेंटल सेमीकंडक्टर्स वापरतो, सिलिकॉन, जर्मॅनियम, किंवा कंपाऊंड सेमीकंडक्टर्स वापरतो ज्यामध्ये कॅडमियम सल्फाइड असेल किंवा झिंक सल्फाइड सारखे कंपाऊंड्स आहेत जे सेमीकंडक्टर सारखे बिहेव करतात. ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर सुद्धा आता आपण तयार करू शकतो, जसे की इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पॉलिअमायलिन सारखा ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स आहेत. हे सिंथेटिकली आपल्याला तयार करता येतात. 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला डिटेल स्टडी आहे इलेमेंटल सेमीकंडक्टर्सचा. सो आता सगळ्यात पहिल्यांदी प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मॅनियम हे जे सेमीकंडक्टिंग मटेरियल्स आहेत यांना इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणतात. ओके, रिपीट करतो. प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मॅनियम जर आपण घेतलं तर त्याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. जर्मॅनियम असू द्यात किंवा सिलिकॉन असू द्यात, हे फोर्थ ग्रुप इलेमेंट्स आहेत. फोर्थ ग्रुप इलेमेंटचा अर्थ काय की त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. वी विल हॅव 4 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. आणि सिलिकॉन किंवा जर्मॅनियमचं जर क्रिस्टल स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काय लक्षात येतं बघा. इथे मी क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतो प्युअर सिलिकॉनचं किंवा प्युअर जर्मॅनियमचं. एव्हरी जर्मॅनियम ॲटम किंवा एव्हरी सिलिकॉन ॲटम, ओके, एक्झाम्पल म्हणून मी आता जर्मॅनियम घेतो. एव्हरी जर्मॅनियम ॲटम इज सराउंडेड बाय 4 अदर जर्मॅनियम ॲटम्स. प्रत्येक जर्मॅनियम ॲटमच्या बाजूला असणाऱ्या 4 जर्मॅनियम ॲटम्स बरोबर हा जर्मॅनियम बॉन्ड तयार करतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. 4च का बरं? कारण जर्मॅनियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो शेजारच्या 4 जर्मॅनियम ॲटम बरोबर या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? या पद्धतीने लक्षात घ्या, हे 4 जे इलेक्ट्रॉन्स होते जर्मॅनियमचे आउटरमोस्ट ऑर्बिट मधले, हे अशा प्रकारे 4 नेबरिंग जर्मॅनियम ॲटमशी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. हे मी इथे प्लेन स्ट्रक्चर काढतोय. ऍक्च्युअल जर जॉमेट्री बघितली तर याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असेल, बरोबर आहे. CH4 ची जशी असते त्या पद्धतीने याची जॉमेट्री असते. 5 ॲटम्स इन्व्हॉल्ड आहेत, बरोबर आहे. हा एक सेंटरचा जर्मॅनियम ॲटम आणि त्याच्या बाजूला असणारे 4 जर्मॅनियम ॲटम्स. सिलिकॉनचे स्ट्रक्चर याच पद्धतीने असतं. सो एव्हरी जर्मॅनियम ॲटम विल फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ 4 नेबरिंग जर्मॅनियम ॲटम्स. आणि अशा प्रकारे त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होईल, बरोबर आहे. सगळे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये बिझी असतील. ऍब्सोल्यूट
झिरो टेम्परेचरला म्हणजे 0 केल्विन टेम्परेचरला हे बॉन्ड स्ट्रक्चर एक्झॅक्टली परफेक्ट असेल, कुठल्याही प्रकारे थर्मल व्हायब्रेशन्स नाहीयेत 0 केल्विन टेम्परेचरला, बरोबर आहे. त्यामुळे हे सगळेच्या सगळे कोव्हॅलंट बॉन्ड्स इंटॅक्ट असतात. ॲब्सोल्यूट 0 केल्विनला कुठलाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्री नसतो. तो बिझी आहे इन फॉर्मिंग कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ द नेबरिंग जर्मेनियम ॲटम्स. Okay, this is how the crystal structure of pure germanium will be at absolute 0 Kelvin. एनर्जी बँडच्या भाषेत बोलायचं झालं तर व्हॅलन्स बँड मधले सगळे इलेक्ट्रॉन्स बँड फॉर्मेशन मध्ये बिझी आहेत आणि कंडक्शन बँड हा पूर्णपणे एम्प्टी आहे. ओके, हा जर कंडक्शन बँड घेतला आणि हा जर व्हॅलन्स बँड घेतला, ऑल द इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स बँड ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर 0 केल्विनला ते सगळे इलेक्ट्रॉन्स बिझी आहेत इन बॉन्ड फॉर्मेशन, कंडक्शन बँड एम्प्टी आहे. सो ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला आमचा जर्मॅनियम किंवा सिलिकॉन इन्सुलेटर सारखं काम करेल, बरोबर आहे. It will have absolutely zero conductivity. It will act like a bad conductor. It will act like a insulator. मात्र रूम टेम्परेचरला काय होतं? रूम टेम्परेचरला बिकॉज ऑफ द थर्मल व्हायब्रेशन्समुळे इथल्या काही इलेक्ट्रॉन्सला इनफ एनर्जी मिळते आणि ते इलेक्ट्रॉन्स या कोव्हॅलंट बॉन्डमधनं बाहेर पडतात. सपोज एखादा इलेक्ट्रॉन जर कोव्हॅलंट बॉन्डमधनं बाहेर पडला, इट बिकम्स फ्री इलेक्ट्रॉन आणि त्या ठिकाणी जिथे कोव्हॅलंट बॉन्ड होता, बरोबर आहे, तिथे इलेक्ट्रॉन मिसिंग होतो. सो तिथे होल जनरेट होतं. लक्षात घ्या, हा जो फ्री इलेक्ट्रॉन जनरेट झालेला आहे त्याची एनर्जी काय असते? दॅट एनर्जी करस्पॉन्ड्स टू एनर्जी ऑफ कंडक्शन बँड. आणि व्हॅलन्स बँड मधूनच हा इलेक्ट्रॉन तिथे गेलेला आहे, त्यामुळे व्हॅलन्स बँड मध्ये काय जनरेट होतं? एक होल जनरेट होतं. होल म्हणजे मिसिंग इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. जिथे इलेक्ट्रॉन पाहिजे होता मात्र तो कुठे गेलाय? कंडक्शन बँड मध्ये गेलाय. सो प्रत्येक वेळेस थर्मल व्हायब्रेशनमुळे जेव्हा इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये जातो, त्या प्रत्येक वेळेस व्हॅलन्स बँड मध्ये जनरेट होतो एक होल आणि कंडक्शन बँड मध्ये जनरेट होतो एक इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरच्या बाबतीत कंडक्शन बँड मध्ये जितके इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स बँड मध्ये तितकेच होल्स आहेत. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन इज एक्झॅक्टली इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स. प्युअर किंवा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स मध्ये ज्यावेळेस आपण व्होल्टेज अप्लाय करतो, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, त्यावेळेस कंडक्टिव्हिटी ही इलेक्ट्रॉनमुळे पण असते आणि होल्समुळे पण असते. म्हणजे सपोज या क्रिस्टलला आपण एका बाजूला पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं आणि एका बाजूला निगेटिव्ह व्होल्टेज दिलं, बरोबर आहे. तर हा जो फ्री इलेक्ट्रॉन आहे हा कुठे मूव्ह होईल? टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह व्होल्टेजकडे, हायर व्होल्टेजकडे. यस ऑर नो? सिमिलरली इथे होल आहे. हे होल लॅक ऑफ इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतं. तुम्ही म्हणाल सर हे होल कसं मूव्ह होतं? होल कसं मूव्ह होतं बघा, इथे होल आहे, इथे इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनची टेंडन्सी आहे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जायची. सो हा इथला इलेक्ट्रॉन जम्प करेल इथल्या होलमध्ये आणि या इलेक्ट्रॉनने या होलमध्ये जम्प केलं की इथे होल जनरेट होईल. सो होल मूव्ह करेल टुवर्ड्स नेगेटिव्ह टर्मिनल आणि फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतील टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल. ऑल ऑफ यू गेटिंग माय पॉइंट? सगळ्यांना समजतंय हे? सो हे होल आणि इलेक्ट्रॉन कोणामुळे जनरेट झाले? थर्मल व्हायब्रेशन्समुळे. ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला हे नव्हते, रूम टेम्परेचरला हे जनरेट झाले. म्हणून टेम्परेचर जितकं जास्त तितके जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स आणि तितके जास्त होल्स जनरेट होतील. त्यामुळे या अशा प्रकारच्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर किंवा रेझिस्टन्स डिक्रीजेस विथ टेम्परेचर. ओके, हा एक महत्वाची क्वालिटी आहे सेमीकंडक्टरची.
कंडक्टिव्हिटी टेम्परेचरनुसार वाढते, कारण चार्ज कॅरियर जे आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स यांची संख्या, यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. राईट, दिस इज प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मॅनियम. आता सेमीकंडक्टर डिव्हायसेस जे पॉप्युलर आहेत, इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. याचं महत्वाचं कारण असं आहे की कंडक्टर्स काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. रेझिस्टर्स काय करतात, किंवा सॉरी इन्सुलेटर्स काय करतात, कंडक्टर्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, इन्सुलेटर्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. सेमीकंडक्टर्स मॉडरेट पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य, सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी आपण मॉडिफाय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर. म्हणजे थोडक्यात प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मॅनियमची कंडक्टिव्हिटी कोणानुसार बदलणार आहे, टेम्परेचरनुसार बदलणार आहे. आपल्या हातात नाहीये, आपण ती मॉडिफाय करू शकत नाही. त्यामुळे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरच्या बाबतीत कंडक्टिव्हिटी टेम्परेचर डिपेंडंट आहे. म्हणून मॉडर्न डे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, प्युअर सिलिकॉन, प्युअर जर्मॅनियम जास्त प्रमाणात वापरत नाही. मग आपण काय वापरतो, तर आपण वापरतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. वी आर गोइंग टू यूज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स मोर ऑफन. सिलिकॉन किंवा जर्मॅनियमच्याच मदतीनं आपण तयार करतो. दोन प्रकारचे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आपल्याला शिकायचे. पहिला आहे एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे पी टाईप सेमीकंडक्टर. काय बघा, एन टाईप सेमीकंडक्टर काय, जर मी प्युअर सिलिकॉन मध्ये किंवा प्युअर जर्मॅनियम मध्ये फिफ्थ ग्रुप पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, जसं की अँटीमनी आहे, बरोबर आहे, जसं की फॉस्फरस आहे, याचे काही ऍटम्स ऍड केले कोणामध्ये, प्युअर सिलिकॉन मध्ये किंवा प्युअर जर्मॅनियम क्रिस्टल मध्ये, काही प्रमाणात जर मी पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली. पेंटाव्हॅलंट म्हणजे समजते, ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला आपण म्हणतो पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. अँटीमनी असेल, फॉस्फरस असेल, 5 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत. ओके, याला डोपिंग असं म्हणतात. प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मॅनियम मध्ये जर दुसरा एलिमेंट आपण ऍड केला, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आपण ऍड केली, ओके, वी कॉल दिस प्रोसेस ॲज डोपिंग. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ही डोपिंग करतो, किती प्रमाणात करतो, तर छोट्या प्रमाणात. म्हणजे सपोज आय सेड की डोपिंगची लेवल आहे 1 ppm. 1 ppm म्हणजे काय, 1 पार्ट पर मिलियन. याचा अर्थ 1 मिलियन सिलिकॉनचे ॲटम्स असतील, तर त्याच्या अगेन्स्ट आपण 1 अँटीमनीचा ॲटम ऍड करतोय, बरोबर आहे. सो डोपिंग मध्ये आपण कमी प्रमाणात हे सिलिकॉन मध्ये अँटीमनी किंवा फॉस्फरस सारखे ॲटम्स काय करतो, ऍड करतो. पेंटाव्हॅलंट ॲटम ज्यावेळेस ऍड करतो, काय होतं बघा, ज्यावेळेस हा पेंटाव्हॅलंट ॲटम त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, सिलिकॉन किंवा जर्मॅनियमचे ओरिजिनल क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, ज्यावेळेस ही इम्प्युरिटी ऍड होते, त्या क्रिस्टलमध्ये ज्यावेळेस ही इम्प्युरिटी ऍड होते, ज्यावेळेस एव्हरी अँटीमनी ॲटम, ओके, जी फिफ्थ ग्रुप एलिमेंट तुम्ही ऍड केलंय, त्याच्या सराउंडिंगला मी 4 जर्मॅनियमचे ॲटम दाखवतो. ओरिजिनल जर्मॅनियम मध्ये आपण अँटीमनी ऍड केलंय सपोज. ओके, तुम्ही म्हणाल सर हे अँटीमनीच्या आजूबाजूला जर्मॅनियमचेच ॲटम्स कुठनं येतील? साधी गोष्ट आहे, तिथे जर्मॅनियमच मोठ्या प्रमाणात आहे, आपण थोडेसे अँटीमनी ॲटम्स ऍड करतो. सो एव्हरी अँटीमनी ॲटम विल बी सराउंडेड बाय 4 अदर जर्मॅनियम ॲटम, आणि यांच्यामध्ये अँटीमनीमध्ये 5 फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. फ्री इलेक्ट्रॉन्स नाही, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये अँटीमनीच्या 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. पैकी 4 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी 4 जर्मॅनियम ॲटम बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करते व्यवस्थित. मात्र हा जो 5वा इलेक्ट्रॉन आहे अँटीमनीचा, हा फ्री राहील, बरोबर आहे.
या 5व्या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल पेक्षा जास्त होते आणि हा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये असतो. कुठे असतो? दिस इलेक्ट्रॉन इज फाउंड इन कंडक्शन. हा इलेक्ट्रॉन कुठे जातो? कंडक्शन बँड मध्ये. लक्षात घ्या, हा जो कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन आलेला आहे, हा कुठून आला इलेक्ट्रॉन? तर हा बेसिकली डोपिंग मुळे आलाय, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे आलाय. बरोबर आहे? व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन आहेतच. येस ऑर नो? करेक्ट. मात्र पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे इथे कंडक्शन बँड मध्ये काय आला? एक इलेक्ट्रॉन आला. जितक्या प्रमाणात तुम्ही इम्प्युरिटी ऍड कराल तितक्या प्रमाणात तुमच्या लक्षात येईल की कंडक्शन बँड मध्ये काय जनरेट होत आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होत आहेत. येस ऑर नो? लक्षात घ्या, या सेमीकंडक्टरमध्ये, या प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये जी इम्प्युरिटी आपण ऍड करतोय ती इम्प्युरिटी काय करते? ती डोनर इम्प्युरिटी आहे. ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीला अजून एक शब्द वापरला जातो, डोनर इम्प्युरिटी. वी कॉल इट ॲज डोनर इम्प्युरिटी. वाय डोनर इम्प्युरिटी? बिकॉज धिस इम्प्युरिटी डोनेट्स फ्री इलेक्ट्रॉन टू द क्रिस्टल. या इम्प्युरिटीने काय केलंय? या क्रिस्टलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स डोनेट केलेले आहेत. सो पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज डोनर इम्प्युरिटी. बरं, इथे थर्मल व्हायब्रेशन्समुळे नाही का काही बॉन्ड्स ब्रेक होत आणि होल्स वगैरे क्रिएट होतात ना. सो काही प्रमाणात हे जे बॉन्ड्स आहेत, ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला सगळे बॉन्ड्स काय आहेत? बिझी आहेत. बरोबर आहे? सगळे इलेक्ट्रॉन्स काय आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स बॉन्ड फॉर्मेशन मध्ये बिझी आहेत. एक इलेक्ट्रॉन तेव्हाही कंडक्शन बँड मध्ये आहे. सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला सुद्धा कंडक्टिव्हिटी दाखवेल बिकॉज ऑफ दिस फ्री इलेक्ट्रॉन्स ड्यू टू डोनर इम्प्युरिटी. रूम टेम्परेचरला थर्मल व्हायब्रेशन्समुळे काही इलेक्ट्रॉन्स, काही बॉन्ड्स ब्रेक होतील आणि काही इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये येतील आणि व्हॅलन्स बँड मध्ये होल्स शिल्लक राहतील, लॅक ऑफ इलेक्ट्रॉन शिल्लक राहील. थोडक्यात या कंडक्शन बँड मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, मेजॉरिटी कोणामुळे आहेत? डोनर इम्प्युरिटीमुळे, अँटीमनी ऍड केल्यामुळे, आणि काही थर्मल व्हायब्रेशन्समुळे सुद्धा आहे. पण लक्षात घ्या, थर्मल व्हायब्रेशन्समुळे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही खूप कमी आहे. मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स कोणामुळे आहेत? डोनर इम्प्युरिटीमुळे आहे. इथे कंडक्शन बँड मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही व्हॅलन्स बँड मध्ये असणाऱ्या होल्सच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये concentration of electrons in conduction band and concentration of holes in valence band was equal. Extrinsic semiconductor, n-type semiconductor मध्ये concentration of electrons in conduction band is much larger as compared to concentration on holes. अगदी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. All of you getting this? Large number of electrons are there as compared to holes. जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स अशा प्रकारच्या सेमीकंडक्टरला अप्लाय करतो, द कंडक्टिव्हिटी इज मोस्टली ड्यू टू दिस फ्री इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. या अशा प्रकारच्या सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. बरोबर आहे? आणि काही प्रमाणात कंडक्टिव्हिटी होल्समुळे आहे, त्यामुळे ह्या होल्सला म्हणतात मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. ओके, इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्हली चार्ज आहेत, त्यामुळे या सेमीकंडक्टर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत, निगेटिव्हली चार्ज, आणि म्हणून याला म्हणतात एन टाईप सेमीकंडक्टर. काय म्हणतात याला? एन टाईप सेमीकंडक्टर. एक महत्वाची गोष्ट समजून घ्या, एन टाईप सेमीकंडक्टरवर कुठला चार्ज असतो? स्टुडंटला पटकन वाटतं की फ्री इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. नाही, अँटीमनीचा ऍटमच ऍड केलाय रे. सो अँटीमनीमध्ये जितके इलेक्ट्रॉन्स आहेत न्यूक्लियसमध्ये तितके प्रोटॉन्स पण आहेत. ऍटम ऍड केलेत आपण डोपिंग करताना, त्यामुळे कुठलाही चार्ज नसतो.
जस्ट दॅट हा इलेक्ट्रॉन जो आहे पाचवा, हा बॉन्ड मध्ये बिझी नाहीये, तो फ्री आहे, तो कंडक्टिव्हिटीच्या कामात येतो. पण याचा अर्थ एन टाइप सेमीकंडक्टरवर निगेटिव्ह चार्ज असतो असा घ्यायचा नाही. एन टाइप सेमीकंडक्टर इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बरोबर आहे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. एन टाइप सेमीकंडक्टर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा पहिला प्रकार होता. बरोबर आहे. आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा दुसरा प्रकार आहे, तो आहे पी टाइप सेमीकंडक्टर्स. ओके. बघा, जर आपण प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मॅनियमच्या क्रिस्टलमध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, उदाहरणार्थ बोरॉन असेल किंवा उदाहरणार्थ ॲल्युमिनियम असेल, ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. अशी जर इम्प्युरिटी आपण ऍड केली तर पी टाइप सेमीकंडक्टर तयार होतो. ही जी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे ती ज्यावेळेस प्युअर सिलिकॉन किंवा प्युअर जर्मॅनियमच्या क्रिस्टलमध्ये जाऊन बसते. सपोज मी ॲल्युमिनियम ऍड केलाय. ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर आहे. सो हा ॲल्युमिनियम ॲटम शेजारच्या 3 जर्मॅनियम ॲटम बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करेल. बरोबर आहे. त्याच्या आजूबाजूला 4 जर्मॅनियमचे ॲटम्स आहेत क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये. हो की नाही? त्यातल्या तिघांबरोबर हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार करेल व्यवस्थित. बरोबर आहे. मात्र एका कोव्हॅलंट बॉन्डमध्ये त्याच्याकडे 3च इलेक्ट्रॉन असल्यामुळे चौथ्या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन मिसिंग असेल. येस ऑर नो? चौथ्या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय असेल? इलेक्ट्रॉन विल बी मिसिंग इन दिस फोर्थ कोव्हॅलंट बॉन्ड. डू यू एग्री विथ दिस? बरोबर बोलतोय मी? करेक्ट आहे. हा जो मिसिंग इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण म्हणतो होल. ओके. एनर्जी काय आहे या होलची? दिस एनर्जी करस्पॉन्डिंग टू दिस होल इज एनर्जी ऑफ व्हॅलन्स बँड. थोडक्यात हा होल कुठे जनरेट होतो? व्हॅलन्स बँड मध्ये जनरेट होतो. कशामुळे जनरेट झाला हा होल? मिसिंग इलेक्ट्रॉन का बरं आहे? कारण आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे. बरोबर आहे. इथे जितक्या प्रमाणात तुम्ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड कराल तितक्या प्रमाणामध्ये व्हॅलन्स बँडमध्ये होल्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. होल्स आर इक्विव्हॅलंट टू मिसिंग इलेक्ट्रॉन, सो इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज. ओके. इलेक्ट्रॉन कॅरी नेगेटिव्ह चार्ज, सो मिसिंग इलेक्ट्रॉन इज लाईक अ पॉझिटिव्ह चार्ज. इथे सुद्धा थर्मल व्हायब्रेशन्समुळे काही होल्स जनरेट होतील आणि काही फ्री इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये असतील. येस ऑर नो? थर्मल व्हायब्रेशन्समुळे रूम टेम्परेचर. पण लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन कंडक्शन बँड मधलं खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स. होल्स मेजॉरिटी कशामुळे आहेत? डोपिंगमुळे आणि काही थर्मल व्हायब्रेशन्समुळे पण आहेत. थर्मल व्हायब्रेशन्समुळे जितके होल्स जनरेट होतील तितकेच फ्री इलेक्ट्रॉन्स पण जनरेट होतील. पण लक्षात घ्या, या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स, होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. होल हॅज अ ॲबिलिटी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज होल्स जनरेट करते आणि त्यामुळे या इम्प्युरिटीला ऍक्सेप्टर इम्प्युरिटी असं म्हणतात. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीला आपण डोनर इम्प्युरिटी शब्द वापरला होता. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जी आहे, ओके, त्याला आपण ऍक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणतो. बरोबर आहे. थर्ड ग्रुप इम्प्युरिटी आहे. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इथे 3 इलेक्ट्रॉन्स असतात. बट इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये कंडक्टिव्हिटी टेम्परेचर कंट्रोल करायचं. कारण हे जे चार्ज कॅरियर्स यायचे कंडक्शन बँडमध्ये हे थर्मल व्हायब्रेशन्समुळे येतात. तिथे इलेक्ट्रॉन आणि होलचं कॉन्सन्ट्रेशन पण इक्वल असायचं. परंतु एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्समध्ये कंडक्टिव्हिटी अमाऊंट ऑफ डोपिंग डिसाईड करतं. कंडक्टिव्हिटी वाढवायची, डोपिंग वाढवायचं. सो कंडक्टिव्हिटी आपल्या कंट्रोलमध्ये आहे. किती प्रमाणात डोपिंग करायचं आपल्या हातात आहे. सो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, बिकॉज वी कॅन कंट्रोल देअर कंडक्टिव्हिटी,
आर हेवीली युज्ड इन मॉडर्न इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. एक महत्वाचा फॉर्म्युला इथे सांगतो. जर इलेक्ट्रॉन्स किंवा होल्सचं कॉन्सन्ट्रेशन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये, म्हणजे मुळात आधी सेमीकंडक्टर इंट्रिन्सिक असतो, त्याच्यात आपण डोपिंग करून एक्सट्रिन्सिक बनवतो. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन किंवा होलचं कॉन्सन्ट्रेशन सपोज Ni इतकं असेल आणि मी डोपिंग केलं, बरोबर आहे, आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर बनवला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन Ne आहे, होलचं कॉन्सन्ट्रेशन NH आहे. ओके, तर मॅथमॅटिकली Ni स्क्वेअर इज इक्वल टू Ne इंटू NH. म्हणजे काय, लक्षात घ्या, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन आणि होल्स दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन इक्वल होतं, बरोबर आहे. लेट मी कॉल दिस इंट्रिन्सिक मध्ये दोन्ही इक्वल होते, त्याला मी Ni म्हटलं. सो Ne इंटू NH हे किती येणार आहे, Ni स्क्वेअर इंट्रिन्सिक मध्ये. आता एक्सट्रिन्सिक मध्ये काय होतं, कोणातरी एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. एन टाईप असेल तर इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, होल्सचं कमी असेल. मात्र या दोघांचा प्रॉडक्ट हा मुळात असणाऱ्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधल्या इलेक्ट्रॉन किंवा होल्सच्या कॉन्सन्ट्रेशनच्या स्क्वेअर इतकाच असतो. सो Ni, व्हॉट इज Ni हिअर? ओके, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, व्यवस्थित लिहून घेऊ आपण इथे. ओके, याच्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येतील. Ni स्क्वेअर इज इक्वल टू Ne इंटू NH. व्हॉट इज Ni हिअर? कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन और होल्स इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ज्याच्यापासून आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार करणार आहोत, तो जो ओरिजिनल इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर होता, त्याच्यातलं इलेक्ट्रॉन किंवा होलचं कॉन्सन्ट्रेशन इक्वलच असतं. ते तयार झालेल्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधलं इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि NH म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स इन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, आय होप सगळ्यांना फॉर्म्युला लक्षात राहील. आपण एक क्विकली 2 क्वेश्चन्स करूयात यावरती, म्हणजे गोष्ट अजून क्लिअर होईल. हा पहिला प्रॉब्लेम बघा, टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन आहे. अ प्युअर सिलिकॉन क्रिस्टल हॅज 4 इंटू 10⁻28 atoms per meter cube. It is doped by 1 ppm part per million concentration of antimony. Calculate the number of electrons and holes given that Ni. म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स इन प्युअर सिलिकॉन क्रिस्टल किती आहे, 1.2 इंटू 10⁻16 पर मीटर क्यूब. ठीक आहे, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. बघा, प्युअर सिलिकॉन क्रिस्टल मध्ये एका मीटर क्यूब मध्ये किती ऍटम्स आहेत, 4 इंटू 10⁻28. सो आपण अँटीमनी ऍड केले. किती अँटीमनीचे ऍटम्स ऍड केलेत आपण, नंबर ऑफ किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ अँटीमनी ऍटम्स पर मीटर क्यूब मध्ये आपण किती अँटीमनी ऍटम्स ऍड करणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अँटीमनी ऍटम्स किती असणार आहेत बघा, मुळात असणारे सिलिकॉन ऍटम्स आहेत 4 इंटू 10⁻28. ओके, 1 मिलियन सिलिकॉन ऍटम मागे एक अँटीमनी ऍटम ऍड करायचा आहे. सो याला 1 मिलियन न डिवाइड केलं, 10⁻6. येस ऑर नो? सो काय मिळेल मला, 4 इंटू 10⁻22 पर मीटर क्यूब. बरोबर आहे. सो किती अँटीमनी ऍटम्स आपण ऍड करणार आहोत पर मीटर क्यूब, 4 इंटू 10⁻22 ऍटम्स अँटीमनीचे ऍड करणार आहोत. अँटीमनी डोनर इम्प्युरिटी आहे, 5th ग्रुप इम्प्युरिटी आहे. सो एव्हरी अँटीमनी ऍटम विल डोनेट 1 इलेक्ट्रॉन. सो व्हॉट विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा जो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होईल तिथे इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल. मग बघा, इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन असेल 4 इंटू 22 पर मीटर क्यूब. साधी गोष्ट आहे ना, प्रत्येक अँटीमनी ऍटम 1 इलेक्ट्रॉन देणार. सो जितके अँटीमनी ऍटम्स आहेत एका मीटर क्यूब मध्ये, तितकेच इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी
फ्री इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळणार. दॅट विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स पर मीटर क्यूब लिहा किंवा मीटर रेस टू -3 लिहा. सो हे झालं इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स? त्यासाठी फॉर्म्युला वापरावा लागेल. Ni² इज NH किंवा Ne इंटू NH. सो व्हॉट इज NH? कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल किती आहे? Ni² अपॉन Ne. ओके, Ni² किती आहे? 1.2 इंटू 10⁻16 ब्रॅकेट स्क्वेअर. Ne किती आहे? व्हॉट इज Ne? 4 इंटू 10⁻22. सो सॉल्व कराय. 1.2 चा स्क्वेअर 1.44, 10⁻16 चा स्क्वेअर 32 येईल. 10⁻32 अपॉन 4 इंटू 10⁻22. सिम्प्लिफाय जर केलंय 1.44 अपॉन 4 म्हणजे 0.36 इंटू 10⁻10. ओके, इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज 3.6 इंटू 10⁻9 पर मीटर क्यूब. दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे, काही त्या क्वेश्चन मध्ये नाहीये. सिमिलर क्वेश्चन एक तुम्ही करता का? प्युअर सिलिकॉन क्रिस्टल ॲट टेम्परेचर 300 केल्विन has electron and hole concentration 1.5 into 10⁻16 per meter cube each. Obviously प्युअर क्रिस्टल आहे म्हटल्यावरती इलेक्ट्रॉन होलचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. डोपिंग बाय इंडियम increases concentration of holes to 4.5 into 10⁻22 per meter cube. इंडियम ऍक्सेप्टर इम्प्युरिटी आहे, होल्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. तर आता इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन किती? ओके, तुम्हाला देतो मी हा होमवर्कला क्वेश्चन. कसं करणार? Ni² इज इक्वल टू Ne इंटू NH. सो इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे Ni² अपॉन होलचं कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे, कॅल्क्युलेशन करून टाका, उत्तर मिळवा. आता काय होमवर्क द्यायचा? सोपं क्वेश्चन आहे, करून टाका इथेच. Ni², व्हॉट इज Ni? 1.5 इंटू 10⁻16 चा स्क्वेअर आणि होलचं काय? 4.5 इंटू 10⁻22. सो स्क्वेअर केलं तर काय होणार आहे? ते 1.5 चा स्क्वेअर येईल 2.25 इंटू 10⁻32 अपॉन 4.5 इंटू 10⁻22. सो 2.25 4.5 च्या हाफ येते 0.5 इंटू 10⁻10 किंवा 5 इंटू 10⁻9 per meter cube. This will be the required concentration of. I hope सगळ्यांना समजतंय हे. स्ट्रेट फॉरवर्ड इझी क्वेश्चन आहे. हाच एक क्वेश्चन MCQ मध्ये पण विचारला जातो. हॅलो स्टुडंट्स, आज आपण डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत पीएन जंक्शन. पीएन जंक्शन डायोड हे सगळ्यात बेसिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. सगळ्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये, सगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती पीएन जंक्शन डायोड्स वापरत असतो. पीएन जंक्शन डायोडकडे जाण्यापूर्वी पीएन जंक्शन हा काय प्रकार आहे ते बघूयात. सपोज माझ्याकडे एक सिलिकॉनचं क्रिस्टल आहे आणि त्या सिलिकॉनच्या क्रिस्टलच्या एका बाजूला जर मी डोनर इम्प्युरिटी ऍड केली तर तो पार्ट N टाईप सेमीकंडक्टर होईल आणि त्याच्याकडे अर्थातच येतील फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि दुसऱ्या बाजूला जर मी ऍक्सेप्टर इम्प्युरिटी ऍड केली तर तो पार्ट बनेल P टाईप सेमीकंडक्टर. सो अशा प्रकारे प्युअर सिलिकॉनचा एक भाग मी P टाईप बनवलाय, एक भाग मी N टाईप सेमीकंडक्टर बनवलाय. असे म्हणू शकता तुम्ही की एका N टाईप सेमीकंडक्टरला एक P टाईप सेमीकंडक्टर आपण कनेक्ट केलाय. सो हे जे काही बनलं, ही जी बाउंड्री या दोघांमधली याला म्हणतात पीएन जंक्शन. ओके, सो N टाईप सेमीकंडक्टर आणि P टाईप सेमीकंडक्टर दोघे इथे एकमेकांना जॉईन केलेत आणि हा जो पार्ट आहे याला म्हणतात जंक्शन, पीएन जंक्शन. सो बेसिकली असं केल्यावरती काय काय होतं सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे अशा प्रकारे पीएन जंक्शन तयार करतो? सम इंटरेस्टिंग थिंग हॅपन्स. लेट अस डिस्कस. पीएन जंक्शन मध्ये सगळ्यात पहिल्यांदी एक बाजू असते N टाईप सेमीकंडक्टर. ओके, लेट मी शो इट लाईक दिस.
सो इट हॅज लॉट्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. जस्ट पीएन जंक्शन तयार केलंय आपण त्यावेळेसची सिच्युएशन आहे. ओके, आणि ही सिच्युएशन फार वेळ अशी राहत नाही. जस्ट पीएन जंक्शन तयार केलंय, एका बाजूला एन टाईप सेमीकंडक्टर आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, एका बाजूला होल्स आहेत. बरोबर आहे, जस्ट तयार झालंय. ओके, सो या जंक्शनच्या दोन्ही बाजूला काय, आता एका बाजूला इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे, एका बाजूला होल्सचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त. सो देयर इज अ नॅचरल टेंडन्सी फॉर दीज इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह टुवर्ड्स दीज होल्स, हायर कॉन्सन्ट्रेशन कडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. आणि या होल्सची नॅचरल टेंडन्सी आहे टू मूव्ह फ्रॉम पी रिजन टू एन रिजन. डू यू एग्री विथ दिस? सो सुरुवातीला पीएन जंक्शन तयार झाल्या इलेक्ट्रॉन्स ट्राय टू मूव्ह फ्रॉम एन रिजन टू पी रिजन, होल्स ट्राय टू मूव्ह फ्रॉम, सी होल्स मूव्ह करतात म्हणजे काय, साधी गोष्ट आहे यार. हा इलेक्ट्रॉन इथनं इथे आला तर काय होणार आहे, इथे आता एक होल नाही राहणार आणि इथे होल तयार होणार. सो इलेक्ट्रॉनची मोशन होते म्हणजेच होल्सची पण मोशन होते. बरोबर आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम एन रिजन टू पी रिजन, होल्स मूव्ह फ्रॉम पी रिजन टू एन रिजन. हे अशा प्रकारची जी मोशन सुरू होते याला डिफ्युजन शब्द वापरतो आपण. काय म्हणतात याला? दिस इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. पीएन जंक्शन तयार झाल्या या डिफ्युजनचा रेट खूप जास्त असतो आणि या डिफ्युजनमुळे काय व्हायला लागतं, देर इज अ रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स नियर द जंक्शन. जंक्शनच्या दोन्ही बाजूला छोट्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं रिकॉम्बिनेशन होतं. रिकॉम्बिनेशन होतं म्हणजे काय, या भागामध्ये आता, या छोट्या भागामध्ये आता फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा फ्री होल्स नाही आहेत. ओके, इथे जिथे होल्स होते त्यांच्यामध्ये आता इलेक्ट्रॉन आलाय, इथे जिथे इलेक्ट्रॉन्स होते तिथे होल्स आलेत. सो इलेक्ट्रॉन आणि होल्सचं रिकॉम्बिनेशन झालंय. कशामुळे झालंय? डिफ्युजनमुळे. आता लक्षात घ्या, मुळात एन रिजन न्यूट्रल होता, पी रिजन पण न्यूट्रल होता. एन रिजन कडनं पी रिजन कडे इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे या पी रिजन वरती कुठलं व्होल्टेज डेव्हलप व्हायला लागेल? नेगेटिव्ह व्होल्टेज. आणि एन कडनं इलेक्ट्रॉन्स कमी झालेत म्हटल्यावर इथे कुठलं व्होल्टेज डेव्हलप व्हायला लागेल? पॉझिटिव्ह व्होल्टेज. नीट ऐका, मी बरोबर सांगतोय. पी रिजन कडे नेगेटिव्ह आणि एन रिजन कडे कुठलं व्होल्टेज डेव्हलप व्हायला लागेल? पॉझिटिव्ह व्होल्टेज. बेटा हे जे व्होल्टेज आहे, या व्होल्टेजमुळं, या पॉझिटिव्ह व्होल्टेजमुळे, बरोबर आहे, हे काय कुठलं व्होल्टेज एन रिजन कडे? पॉझिटिव्ह व्होल्टेज. इलेक्ट्रॉन्स विल ट्राय मूव्हिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह व्होल्टेज अँड होल्स विल ट्राय मूव्हिंग टुवर्ड्स नेगेटिव्ह व्होल्टेज. एक लक्षात घ्या, हे जे व्होल्टेज डेव्हलप होत आहेत याच्यामुळे इलेक्ट्रॉनची टेंडन्सी असेल एन रिजन कडे यायची आणि होल्सची टेंडन्सी असेल पी रिजन कडे जायची. सुरुवातीला जे डिफ्युजन चालू झालं होतं आपलं, त्याच्यात काय होतं, इलेक्ट्रॉन जास्त कुठे आहेत? एन रिजन कडे. सो इलेक्ट्रॉनला कुठे जायची इच्छा होते? पी रिजन कडे. आणि होल्सला कुठे जायची इच्छा होते? एन रिजन कडे. दिस इज डिफ्युजन. दिस इज डिफ्युजन. परंतु या मोशनमुळे जे व्होल्टेज डेव्हलप होतात त्याने काय होतं, त्या व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉन हॅज अ टेंडन्सी टू गो टू पॉझिटिव्ह टर्मिनल, होल्स हॅज अ टेंडन्सी टू गो टू नेगेटिव्ह व्होल्टेज. राईट? या प्रकाराला, या प्रकारच्या मोशनला म्हणतात ड्रिफ्ट. दिस इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट. या मोशनमुळे जो करंट डेव्हलप होतो याला म्हणतात डिफ्युजन करंट. या प्रकारामुळे जो होतो तो ड्रिफ्ट. तुम्हाला लक्षात आलंय का? डिफ्युजन आणि ड्रिफ्टच्या डायरेक्शन उलट्या आहेत. बरोबर की नाही? डिफ्युजनमुळे इलेक्ट्रॉन जात होते पी रिजन कडे, ड्रिफ्टमुळे इलेक्ट्रॉन जात आहेत परत एन रिजन कडे. सुरुवातीला जस्ट पीएन जंक्शन तयार झालं, डिफ्युजनचा रेट जास्त होता, ड्रिफ्ट 0 होती. जसं जसं व्होल्टेज वाढायला लागलं डिफ्युजनमुळे, ड्रिफ्टचा पण स्पीड वाढायला लागलं, ड्रिफ्ट करंट पण वाढायला लागलं. सो एक स्टेज अशी येईल थोड्या वेळानंतर, डिफ्युजन करंट विल बिकम इक्वल टू ड्रिफ्ट करंट. म्हणजे जितके इलेक्ट्रॉन्स एन कडनं पी कडे जात आहेत तितकेच पी कडनं एन कडे जात आहेत, अशी सिच्युएशन येईल, इक्विलिब्रियम येईल. येते लक्षात?
आणि हा इक्विलिब्रियम जेव्हा येईल, ड्रिफ्ट आणि डिफ्युजन करंट इक्वल होतील, आपण म्हणूयात की चार्ज कॅरियरचं मायग्रेशन थांबलेलं आहे. बरोबर. पीएन जंक्शन तयार झाल्या पुढच्या काही मिली सेकंदांमध्ये हा सगळा कार्यक्रम घडतो. चार्ज कॅरियरचं मायग्रेशन थांबतं जेव्हा डिफ्युजन आणि ड्रिफ्ट करंट इक्वल होतो. काही मिली सेकंदांमध्ये हे घडतं, पीएन जंक्शन तयार झाल्या. ओके नाही. ह्या पीएन जंक्शनच्या बाजूचा जो हा एक छोटा रिजन आहे, जिथे चार्ज कॅरियरचं रिकॉम्बिनेशन झालेलं आहे, जिथे फ्री चार्ज कॅरियर्स आता अवेलेबल नाहीयेत. बरोबर आहे. याला डिप्लिशन लेअर असं म्हणतात. काय म्हणतो आपण याला? डिप्लिशन लेअर. वी कॉल दिस डिप्लिशन लेअर. काय म्हणतो आपण याला? डिप्लिशन लेअर. बरोबर आहे. का म्हणायचं डिप्लिशन लेअर? बिकॉज दिस रिजन इज डिप्लिटेड ऑफ चार्ज कॅरियर्स. या रिजनकडे चार्ज कॅरियर्स नाहीयेत आणि म्हणून याला म्हणायचं डिप्लिशन लेअर. ओके, दिस रिजन इज डिप्लिटेड. काही मायक्रोमीटर, खूप थिन असतो लेअर हा, काही मायक्रोमीटर याची काय म्हणूयात आपण, विड्थ असते. सो व्हेरी स्मॉल रिजन. करेक्ट. आणि हे जे व्होल्टेज डेव्हलप झालेलं आहे, करेक्ट, ज्याच्यामुळे खरं तर चार्ज कॅरियरचं डिफ्युजन थांबलंय. बरोबर आहे. जास्तीच्या होल्सला आता इकडे येता येत नाही, इकडच्या इलेक्ट्रॉन्सला इकडे जाता येत नाही, डिप्लिशन लेअर क्रॉस करता येत नाही या व्होल्टेजमुळे. या व्होल्टेजला म्हणतात बॅरियर व्होल्टेज. छोटं असतं बॅरियर व्होल्टेज, से 0.3 व्होल्ट. ओके. सो पीएन जंक्शन तयार झाल्या हा सगळा कार्यक्रम घडतो. सुरुवात डिफ्युजन. बरोबर आहे. त्या डिफ्युजनमुळे व्होल्टेज डेव्हलपमेंट, त्याच्यामुळे ड्रिफ्ट, डिफ्युजन आणि ड्रिफ्टचा स्पीड इक्वल, इक्विलिब्रियम. बरोबर आहे. आफ्टर इक्विलिब्रियम देर इज अ डिप्लिशन लेअर अँड देर इज अ बॅरियर पोटेन्शियल. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड अप टू दिस पॉइंट. तो स्टुडंट, पीएन जंक्शन डायोड काय प्रकार असतो? हा जो पीएन जंक्शन आपण बघितला, बरोबर आहे, एक पी रिजन आहे, एक एन रिजन आहे. बरोबर आहे. आणि मध्ये एक डिप्लिशन लेअर आहे. बरोबर. दिस इज पी रिजन, दिस इज एन रिजन. सो इथे मेटल कॉन्टॅक्ट्स क्रिएट केले जातात इलेक्ट्रिक सर्किटमध्ये हा पीएन जंक्शन ऍड करण्यासाठी, आणि हा बनतो पीएन जंक्शन डायोड. सो एक पी रिजन, एक एन रिजन, आणि मध्ये काय असतं? डिप्लिशन लेअर. दोघांच्या मध्ये काय? डिप्लिशन लेअर. इथे इलेक्ट्रॉन होलचं रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. कुठल्याही प्रकारे फ्री चार्ज कॅरियर्स अवेलेबल नाहीयेत. डिप्लिशन लेअर आहे, बॅरियर व्होल्टेज आहे त्याला. बरोबर. या पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल अशा पद्धतीनं असतो. लेट मी ड्रॉ द सिम्बॉल ऑफ पीएन जंक्शन डायोड. या सिम्बॉल असा का असतो याचे रिझनिंग आपण बघणार आहोत. आधी सिम्बॉल बघूयात. ओके, दिस इज द सिम्बॉल ऑफ पीएन जंक्शन डायोड. दिस इज पी रिजन अँड दिस इज एन रिजन. ठीक आहे. दिस इज पी रिजन अँड दिस इज एन रिजन. बर, तर ज्यावेळेस मी हे पीएन जंक्शन डायोड तयार केले, या पी रिजनकडे होल्स आहेत, एन रिजनकडे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. लक्षात घ्या, होल्स सगळे व्हॅलन्स बँड मध्ये असतात. बरोबर आहे. तर त्यांची एनर्जी लेवल, आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत एन रिजन कडले, हे कंडक्शन बँड मध्ये असतात. सो त्यांची एनर्जी लेवल हायर असेल. सो डिप्लिशन लेअर मध्ये ही एनर्जी, पी रिजनची व्हॅलन्स बँड मधली एनर्जी, एन रिजनची कंडक्शन बँड मधली एनर्जी, आणि अशा प्रकारे ग्रॅज्युअली ती एनर्जी डिप्लिशन लेअर मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्यामुळे व्हॅलन्स बँड पासून कंडक्शन बँड पर्यंत ती एनर्जी काय होते? वाढते. इज इट क्लिअर? इथे होल्स आहेत, इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, मात्र इलेक्ट्रॉन्स आर ॲट हायर एनर्जी लेवल्स. कंपॅरेटिव्हली होल्स आर ॲट लोअर एनर्जी लेवल. ही गोष्ट आपल्याला पुढे जेव्हा आपण एलईडी वगैरे डिस्कस करणार आहोत त्यावेळेस महत्वाची आहे, म्हणून मी हे मुद्दामून इथे तुम्हाला सांगून ठेवलं. बरं, आता हा जो पीएन जंक्शन डायोड आहे, हा पीएन जंक्शन डायोड मी एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस त्याचं नेमकं काम काय असतं? ओके, हे आपण डिस्कस करणार आहोत आता. सगळ्यात पहिल्यांदी
पीएन जंक्शन डायोड सर्किटमध्ये दोन प्रकारे कनेक्ट करता येतो. एक आहे फॉरवर्ड बायस आणि एक आहे रिव्हर्स बायस. आधी आपण विचार करूयात फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये पीएन जंक्शन डायोड कनेक्ट करायचा म्हणजे काय करायचं, तर इथे मी पी रिजन, मी आता सिम्बॉलच काढतो डायोडचा. इथे मी पी रिजन कनेक्ट करणार आहे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि एन रिजन मी कनेक्ट करणार आहे बॅटरीच्या नेगेटिव्ह टर्मिनलला. ओके, सो हा जो ट्रायंगल आहे याची ही जो बेस आहे दॅट इज पी रिजन. मी तो पी रिजन कनेक्ट करणार आहे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि एन रिजन मी कनेक्ट करणार आहे बॅटरीच्या नेगेटिव्ह टर्मिनल. अशा प्रकारे जर डायोड कनेक्ट केला, वी से डायोड इज इन फॉरवर्ड बायस. ओके, अशा प्रकारे डायोड कनेक्ट केला तर तो फॉरवर्ड बायस मध्ये. काय होतं बेटा फॉरवर्ड बायस मध्ये, समोर लक्ष द्या. ओके, त्याच्याबरोबर काहीतरी आपण सपोज एक एक्सटर्नल रेझिस्टन्स पण ऍड केला, लोड रेझिस्टन्स ऑर. ओके, डायोड फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट केलं तर काय, बघा बेटा इथे जे बॅरियर व्होल्टेज डेव्हलप झालेलं होतं, पी रिजन कडे कुठलं व्होल्टेज होतं, नेगेटिव्ह, आणि एन रिजन कडे कुठलं व्होल्टेज आहे, पॉझिटिव्ह. त्यामुळे चार्ज कॅरियरचं मायग्रेशन थांबलेलं होतं, हो की नाही. हे जे अप्लाइड व्होल्टेज आहे, हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, हे जे अप्लाइड व्होल्टेज आहे हे बॅरियर व्होल्टेजच्या डायरेक्शनच्या अपोजिट आहे. करेक्ट. सो हे अप्लाइड व्होल्टेज काय करतं, या बॅरियर व्होल्टेजला ओव्हरकम करतं. हे अप्लाइड व्होल्टेज काय करतं, या बॅरियर व्होल्टेजला ओव्हरकम करतं. आर ऑफ गेटिंग दिस. आणि या सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायला लागतो. करंट कुठून कुठे फ्लो होतो, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल किंवा फ्रॉम पी रिजन टू एन रिजन. ओके, व्हॉट इज दिस, समजून घ्या. हे छोटं जे दाखवलं मी, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्होल्टेज, हे काय होतं, बॅरियर व्होल्टेज होतं या दिशेमध्ये, आणि अप्लाइड व्होल्टेज त्याच्या विरुद्ध दिशेत आहे. आता हेच जर मी डायोडला रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलं तर काय होतं. रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करायचं म्हणजे काय, तर इथे माझा जो पी रिजन आहे, हा पी रिजन मी कनेक्ट करणार आहे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आणि एन रिजन मी कनेक्ट करणार आहे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. ओके, दिस इज माय लोड रेझिस्टन्स. इज इट ओके बेटा. काय होतं रे अशा ठिकाणी, असं केल्यावरती काय होतं, इफ आय कनेक्ट लाईक दिस, व्हॉट हॅपन्स, माझं जे बॅरियर व्होल्टेज आहे, माझ्या पी रिजन कडे निगेटिव्ह व्होल्टेज होतं, एन रिजन कडे पॉझिटिव्ह, माझं बॅरियर व्होल्टेज या दिशेत होतं आणि अप्लाइड व्होल्टेज सुद्धा त्याच दिशेत आहे, बरोबर ना. बॅरियर व्होल्टेज या केसमध्ये किंवा या केसमध्ये या दिशेत करंट पाठवत होता आणि अप्लाइड व्होल्टेज इथे उलट्या दिशेत करंट पाठवत आहे, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. इथे मात्र बॅरियर व्होल्टेज आणि अप्लाइड व्होल्टेज सेम रिजनला आहेत. याला म्हणतात रिव्हर्स बायस. व्हॉट वी कॉल दिस, वी कॉल दॅट डायोड इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. डायोड इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. या ठिकाणी कुठलाही करंट फ्लो होत नाही, या ठिकाणी कुठलाही करंट फ्लो होत नाही. The current will flow only when diode is connected in forward bias. No current will flow when diode is connected in reverse bias. या केसमध्ये, फॉरवर्ड बायसच्या केसमध्ये, जे अप्लाइड व्होल्टेज आहे ते बॅरियर व्होल्टेजला ओव्हरकम करतं, बरोबर आहे. डिप्लिशन लेअर जिथून फ्री चार्ज कॅरियर नव्हते त्याला ओव्हरकम करतं आणि चार्जचं मायग्रेशन सुरू व्हायला लागतं. रिव्हर्स बायस मध्ये जे अप्लाइड व्होल्टेज आहे ते बॅरियर व्होल्टेजला असिस्ट करते. इथं डिप्लिशन लेअरची साईज अजून वाढते, बरोबर आहे, आणि करंट झिरो फ्लो होतो. आयडियली झिरो करंट फ्लो होतो रिव्हर्स बायस मध्ये. थोडक्यात पीएन जंक्शन डायोड हा इलेक्ट्रिकल व्हॉल्व आहे. जसं वॉलचं काम काय असतं, टू अलाउ द फ्लो ऑफ फ्लुइड इन वन डायरेक्शन. आपल्या हार्टमध्ये जे वॉल असतं ते एका दिशेमध्ये ब्लडला फ्लो होऊ देतात. पीएन जंक्शन डायोड हा इलेक्ट्रिकल व्हॉल्व आहे. म्हणजे काय, इट अलाउज द फ्लो ऑफ करंट फ्रॉम पी रिजन टू एन रिजन. जेव्हा पी टू एन आपल्याला करंट पाठवायचा आहे, पीएन जंक्शन अलाउ करतं. इन एन टू पी आपल्याला करंट पाठवायचा आहे, पीएन जंक्शन अलाउ करत नाही. म्हणून हा सिम्बॉल आहे, हा ट्रायंगल आणि
की हे बॅरियर. करेक्ट. सो इकडनं करंट आला एन रिजन कडनं तर तो पास नाही केला जात. पी रिजन कडनं करंट आला तर तो मात्र पास केला जातो. दिस इज द सिम्बॉल ऑफ पीएन जंक्शन डायोड. हा सिम्बॉल असा काय? पीएन जंक्शन डायोड अलाउज द फ्लो ऑफ करंट इन ओनली वन डायरेक्शन. हे बेसिक काम आहे पीएन जंक्शन डायोडचं. टू अलाउ द फ्लो ऑफ करंट इन ओनली वन डिरेक्शन. करेक्ट. पी टू एन रिजन. सो या रेझिस्टन्स मध्ये करंट कायम कुठून कुठे फ्लो होणार? सपोज हे रेझिस्टन्सला मी नाव दिलं, दिस टर्मिनल इज ए, दिस इज बी. द करंट विल फ्लो फ्रॉम ए टू बी. ओके. जसा उलटा करंट फ्लो करण्याचा प्रयत्न झाला, ओके, इथं पॉझिटिव्ह टर्मिनल. सो आता करंटचा प्रयत्न होतोय बी टू ए. बी टू ए करंट फ्लो होऊ शकणार नाही. करंट विल ऑलवेज फ्लो फ्रॉम पी रिजन टू एल रिजन. ओके. पीएन जंक्शन मध्ये उलट्या डायरेक्शन मध्ये एन टू पी करंट फ्लो होत नाही. हे बेसिक काम आहे पीएन जंक्शन डायोडचं. हे बेसिक फंक्शन आहे. इट ऍक्ट्स लाईक अ इलेक्ट्रिकल वॉल. करेक्ट. पीएन जंक्शन डायोडचा फॉरवर्ड बायस मध्ये आयडियल डायोड जर असेल तर पीएन जंक्शन डायोडचा फॉरवर्ड बायस मध्ये रेझिस्टन्स असतो 0 आणि रिव्हर्स बायस मध्ये रेझिस्टन्स असतो इन्फिनिटी. आयडियल सिच्युएशन. एक्झॅक्ट 0 नसतो फॉरवर्ड बायस मध्ये रेझिस्टन्स, पण आयडियल पीएन जंक्शनचा रेझिस्टन्स किती फॉरवर्ड बायस मध्ये 0. सो इट इज क्लोज स्विच. ओके. इट इज लाईक अ क्लोज स्विच. करेक्ट. करंट अलाउ करते पास व्हायला, त्याचा रेझिस्टन्स 0 आहे. रिव्हर्स बायस मध्ये रेझिस्टन्स इन्फिनिटी. इट डझंट अलाउ द फ्लो ऑफ करंट ॲट ऑल. इट इज ओपन स्विच. करेक्ट. इन रिव्हर्स बायस इट वर्क ॲज अ ओपन स्विच. ओपन म्हणजे करंट फ्लो होणार नाही. आणि फॉरवर्ड बायस मध्ये इट वर्क्स लाईक अ क्लोज्ड स्विच. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. करेक्ट. काय काय होतं फॉरवर्ड बायस मध्ये? द अप्लाइड व्होल्टेज ओव्हरकम्स द बॅरियर व्होल्टेज. अर्थात यासाठी अप्लाइड व्होल्टेजची व्हॅल्यू बॅरियर व्होल्टेज पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे सपोज डायोडचं बॅरियर व्होल्टेज आहे 0.3 व्होल्ट. सो अप्लाइड व्होल्टेज 0.3 पेक्षा जास्त पाहिजे तरच ते बॅरियर व्होल्टेजला ओव्हरकम करेल. बरोबर की नाही? सो बॅरियर व्होल्टेजला अपोज करतं अप्लाइड व्होल्टेज फॉरवर्ड बायसमध्ये. रिव्हर्स बायसमध्ये हे बॅरियर व्होल्टेजला अजून जास्त वाढवते. डिप्लिशन लेअरला अजून जास्त वाढवतं. बरोबर आहे. आणि कुठल्याही प्रकारे करंट फ्लो होत नाही. इज इट क्लिअर? सो पीएन जंक्शन diode is basically a electrical valve. It allows the flow of current in only one direction.